आणि एक महत्त्वाची बातमी, गडचिरोलीत जाताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर हे भरकटलं होतं। नागपूरहून हेलिकॉप्टर चांगलं उडालं, मात्र नंतर ढगात गेलं असं अजितदादांनी म्हटलंय। तर फडणवीस निवांत गप्पा मारत होते असं देखील अजितदादा यावेळी म्हणालेले आहे। तर अजित पवारांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा हा अनोखा किस्सा सांगितलेला आहे। गडचिरोलीत जाताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं होतं, तर नागपूरवरून हेलिकॉप्टर चांगलं उडालं, मात्र नंतर ढगात गेलं असं मिश्किल वक्तव्य यानंतर अजितदादांनी केलंय। तर फडणवीस निवांत गप्पा मारत असल्याचं देखील अजितदादांनी सांगितलंय। तर अजित पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा हा किस्सा सांगितलेला आहे। आधी हेलिकॉप्टर चांगलं उडालं, मात्र नंतर ते भरकटलं असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। नागपूरहून हेलिकॉप्टर चांगलं उडालं, मात्र नंतर ते ढगात गेलं असल्याची मिश्किल टिप्पणी अजितदादांनी केलेली आहे। फडणवीस निवांत गप्पा मारत होते असं देखील अजितदादा म्हणाले। तर अजित पवारांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा हा किस्सा सांगितलेला आहे। गडचिरोलीत जाताना हेलिकॉप्टर भरकटलं होतं, मात्र त्यानंतर काय झालं त्याचा हा किस्सा अजितदादांनी सांगितलेला आहे। नागपूरहून हेलिकॉप्टर चांगलं उडालं, मात्र त्यानंतर ते ढगात गेलं, मात्र यावेळीही फडणवीस गप्पा मारत होते असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर हेलिकॉप्टर भरकटल्यानंतरचा हा किस्सा अजितदादांनी सांगितलेला आहे। आणि त्यानंतर अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावलेली आहे। मात्र त्याआधी काय झालं, हेलिकॉप्टर भरकटलं त्याचाही किस्सा अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे। नागपूरवरून हेलिकॉप्टर चांगलं उडालं, मात्र त्यानंतर ते ढगात गेलं असं मिश्किल वक्तव्य अजितदादांनी केलेलं आहे। आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहत आहोत। त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि त्यांच्याकडून भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। तर गडचिरोलीत जाताना हेलिकॉप्टरचा हा किस्सा अजित पवारांकडून सांगण्यात आलेला आहे। आधी हेलिकॉप्टर चांगलं उडालं, मात्र त्यानंतर ते ढगात गेलं असं मिश्किल वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले। म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय। म्हणले काही काळजी करू नका, माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही। अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय, एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका। आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते। ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे, माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही। अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत, त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे। परंतु मित्रांनो, एकंदरीत खरोखरीच जरा सगळेजण धाकधूकच करत होते। माझ्या उजव्या बाजूला उदय सामंत भेटलेले होते, मला म्हणले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली। मग म्हणलं बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली।